श्री स्वामी समर्थ. काळभैरवाष्टक स्तोत्राचे फायदे आणि काळभैरवाष्टक स्तोत्र कधी वाचावे असे 2 व्हिडिओ आपण काळभैरवाष्टक साधनेवर केले आहे. दोन्ही व्हिडिओला भरपूर प्रतिसाद मिळाला आणि बऱ्याच जणांनी यावर कमेंट्स पण केल्या आहे. त्यातली एक कमेंट मला खूप महत्त्वाची वाटली आणि त्याची योग्य माहिती काळभैरवाष्टक स्तोत्र पठण करणाऱ्या पाठकाला जरुरी आहे असे वाटते. ती म्हणजे काळभैरवाष्टक स्तोत्र साधना गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय केल्या जाते का? निश्चितच हा खूप महत्त्वाचा आणि संभ्रमात टाकणारा प्रश्न असल्यामुळे याची पूर्ण माहिती वाचकाला असणे खूप आवश्यक आहे. कारण काळभैरव कठीण आणि तीव्र आचरण असणारी देवता आहे. त्यामुळे वाचन करताना निर्माण होणाऱ्या ऊर्जेचा समतोल साधण्यासाठी काळभैरवाष्टक स्तोत्र साधनाबद्दल पूर्ण माहिती असणे गरजेचे आहे. प्रश्न आहे की काळभैरवाष्टक साधना गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय केल्या जाते का? तर याचे उत्तर हे तुमच्या साधनेवर डिपेंड आहे. तुम्ही आपल्या दुःखाचे निवारण होण्यासाठी, आपल्यावर असलेल्या संकटातून बाहेर येण्यासाठी, आपल्या घरात सुखसमृद्धी नांदावी यासाठी काळभैरवाष्टक स्तोत्र भक्तिभावाने रोज वाचत असाल किंवा ओम कालभैरवाय नमः या मंत्राचा जप करत असाल तर तुम्हाला गुरूंची आवश्यकता नाही. बरेच जण सांगतात की ओम कालभैरवाय नमः या मंत्राचा जप गुरुशिवाय करू नये, पण यात तथ्य नाही. कारण हा सामान्य मंत्र आहे आणि भक्तिभावाने याचा जप केला जाऊ शकतो. आपला प्रथम गुरु ही आई असतेच, त्यामुळे सामान्य मंत्रातून निर्माण होणारी ऊर्जा आपण ग्रहण करू शकतो. त्यामुळे हा मंत्र पण आपण गुरूंशिवाय जपू शकतो. पण काळभैरवाचा बीज मंत्राचा जप गुरुशिवाय करू नये. काळभैरवाचा बीज मंत्र हा तांत्रिक क्रियेसाठी वापरला जातो. तो गुरूंकडून घेऊन मग गुरूंच्या मार्गदर्शनातच त्याचा जप केला जातो. कारण त्यातून निघणारी ऊर्जा सांभाळणे खूप कठीण असते आणि गुरु साधकाची ती क्षमता वाढविण्यात सक्षम असतात. आणि तुम्ही काळभैरवाष्टक स्तोत्राची साधना तांत्रिक क्रियेसाठी करत असाल तर मात्र निश्चित तुम्हाला गुरूंच्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय तुम्ही काळभैरवाष्टक स्तोत्राची तांत्रिक साधना करू शकत नाही. कारण काळभैरवाष्टकाची तांत्रिक साधना अत्यंत शक्तिशाली मानली जाते आणि तिची फळे म्हणजेच परिणाम साधकाच्या हेतू आणि भक्तीवर अवलंबून असतात. तथापि ही साधना गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय केल्यास त्याचे गंभीर नकारात्मक परिणाम देखील होऊ शकतात. काळभैरवाच्या ऊर्जेची तीव्रता खूप जास्त असते. गुरुशिवाय साधना केल्यास साधक ती ऊर्जा पेलू शकत नाही. त्यामुळे तीव्र चिंता, अस्वस्थता, मानसिक भ्रम, अनिद्रा किंवा विक्षिप्तता येऊ शकते. तंत्रसाधनेत अनेकदा नकारात्मक शक्ती किंवा कनिष्ठ देवता आकर्षित होतात. गुरूंच्या संरक्षणाशिवाय आणि योग्य विधीशिवाय साधना केल्यास त्या शक्ती साधकावर किंवा त्याच्या कुटुंबावर विपरीत परिणाम करू शकतात. अयोग्य मंत्रोच्चार, चुकीची मुद्रा किंवा चुकीच्या पद्धतीने ध्यानाचा प्रयत्न केल्यास साधकाला गंभीर शारीरिक आजार, डोकेदुखी, छातीत जळजळ किंवा इतर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. विधी, न्यास आणि मंत्राचे दशांश हवन तर्पण योग्य प्रकारे न झाल्यास साधनेचे फळ मिळत नाही आणि केलेला सर्व परिश्रम व्यर्थ जातो. उच्च ऊर्जेचे मंत्र आणि साधना वापरल्यास, त्याचे नियम मोडल्यास किंवा फळाची तीव्र आसक्ती ठेवल्यास साधकाचे कर्माचे बंधन कमी होण्याऐवजी वाढू शकते. काळभैरव हे रौद्र आणि तीव्र देवता आहेत. त्यांच्या ऊर्जेचा योग्य समतोल राखला नाही तर साधकाच्या स्वभावात अनावश्यक क्रोध, आक्रमकता आणि हिंसक प्रवृत्ती वाढू शकते. तंत्रसाधनेत गुरु म्हणजे केवळ मार्गदर्शक नसतात, तर ते साधकाला तीव्र ऊर्जेच्या झटक्यापासून संरक्षण देणारे कवच असतात. गुरु त्यांच्या योगशक्तीने साधकाची ऊर्जा सहन करण्याची क्षमता वाढवतात आणि योग्य मंत्र आणि विधी देऊन त्याला सुरक्षित ठेवतात. त्यामुळे काळभैरवासारख्या तीव्र देवतेची तांत्रिक साधना गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय कधीच करू नये. काळभैरवाष्टक स्तोत्राचे पठण भक्तिभावाने आणि शुद्ध अंतःकरणाने करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही गुरूंच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाची आवश्यकता नसते. काळभैरवाष्टक स्तोत्र हे एक सिद्ध स्तोत्र आहे. स्तोत्रपठण हा सात्विक उपासनेचा एक भाग आहे. तो तांत्रिक साधनेसारख्या तीव्र किंवा नियमबद्ध नसतो. त्यामुळे स्तोत्रपठण करणे किंवा सामान्य मंत्राचा जप करणे ही अत्यंत सुरक्षित उपासना पद्धती आहे. यात तांत्रिक मंत्राचा वापर नसल्यामुळे चुकीचे परिणाम होण्याची भीती नसते. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक आणि शेअर करा. श्री स्वामी समर्थ.